ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सेट Bची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. 150 गुणांचा हा पेपर आहे. 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. त्यातील मराठी या विषयावर 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक 31 ते 60 आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 30 गुणांसाठी. गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक 121 ते 150 प्रश्न देण्यात आलेले आहेत 30 गुणांसाठी. प्रत्येक विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत. या अगोदरच आपण मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचप्रमाणे गणित या विषयावर आधारित TAT 2025 क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता आपण पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 121 आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संस्थानिक व ब्रिटिश. प्रश्न क्रमांक 122 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोर. प्रश्न क्रमांक 123 स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायांपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट. प्रश्न क्रमांक 124 संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे. प्रश्न क्रमांक 125 राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 126 खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 127 खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. हे अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 128 सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे. प्रश्न क्रमांक 129 कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दमट. प्रश्न क्रमांक 130 इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहल पद्धती. प्रश्न क्रमांक 131 अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 132 खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर. प्रश्न क्रमांक 133 ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कमी कमी. प्रश्न क्रमांक 134 थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपारदर्शक. प्रश्न क्रमांक 135 खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लुनी. प्रश्न क्रमांक 136 ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 137 खालील पर्यायांपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे. प्रश्न क्रमांक 138 अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रश्न क्रमांक 139. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 140. रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपकेंद्री पद्धत. प्रश्न क्रमांक 141. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विलयन बदल. प्रश्न क्रमांक 142. खालील सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 143. DOT ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्षयरोग. प्रश्न क्रमांक 144. खालील बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कास्यापासून लोखंड. प्रश्न क्रमांक 145. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुचिकलिका. प्रश्न क्रमांक 146. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आरमार दलातील अधिकारी मुहम्मद कुली खान. प्रश्न क्रमांक 147. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, छत्रपती राजाराम महाराज. प्रश्न क्रमांक 148. रामायण रामानंद सागर, भारत एक खोज, श्याम बेनेगल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्याम बेनेगल. प्रश्न क्रमांक 149. भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रझाकार. प्रश्न क्रमांक 150. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब. अ आहे आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि ब आहे सोव्हिएट युनियनचे विघटन.